आगामी महानगरपालिका निवडणुकासाठींचं बिगुल वाजलं आहे आणि आता नवनवीन राजकीय समीकरणं पुढे येताना दिसत आहेत. अर्थातच राज्याला आश्चर्याचा धक्का बसावा असं एक वेगळं समीकरण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दिसू शकतं आणि ते समीकरण आहे, राजकीय समीकरण आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र युती आणि त्या अनुषंगाने निवडणूक लढवली जाईल का? अशा चर्चा सुरू आहेत. अर्थातच या संदर्भामध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, ज्येष्ठ नेते योगेश बहल आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर मागील अनेक दिवसांपासून जागा वाटपासंदर्भात ज्या बोलणी सुरू होत्या महायुतीसोबत त्या काय पूर्ण होताना दिसत नाहीये. भाजपसोबतच्या. भाजपनी वेगळी लढाईची भूमिकाही जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी पण म्हणाले, की आम्ही आमचं स्वबळावर लढू. पण आता काय एकंदरीत चित्र दिसतंय तुम्हाला? नाही, आम्ही पण आमची स्वबळावर लढायची पूर्ण तयारी केलेली आहे. परंतु दरम्यानच्या काळामध्ये आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या प्रमुखांबरोबर काही बोलणी झाली होती. चर्चा झाली नाही विषयाचा, परंतु त्यांच्याकडनं आम्हाला त्या ठिकाणी असं पाचारण करण्यात आलं होतं, की बाबा केली तर काय? तर आम्ही त्या गोष्टीचं स्वागतही केलं होतं. आणि आजही आम्ही आता आपल्या भागातील लोकप्रिय खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्यासोबत आमची 1-2 वेळा चर्चा झालेली आहे आणि चांगली चर्चा झाली. आणि त्या चर्चेतनं त्यांनी मधल्या दरम्यानच्या काळात ते दिल्लीला होते. तर ते म्हटले, मी दिल्लीवरनं परत आल्यावर आपण परत एक बैठक करूया आणि काही जागांच्या बाबत निश्चितच वाटाघाटी ची चर्चा आम्ही करून काहीतरी त्यात निश्चित चांगला मार्ग काढू. पण मग ही युती किती फायदेशीर ठरेल दोन्ही पक्षासाठी असं वाटतंय तुम्हाला? ती फायदेशीर ठरेल, कारण कसं असतं की कधी पण खरं पाहता पिंपरी चिंचवड शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. 2017मध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. परंतु मतांची विभाजनी हा कधी पण आपल्या ऑपोजिशनला फायदा होतो. त्यामुळं शक्य असेल तर आणि शिवसेनेची पण आप्पा खासदार आता तिसऱ्यांदा खासदार आहेत ते, आणि शिंदे गटांची शिवसेना, ते त्यांना मानणारे अधिकचा वर्ग इथं पण आहे. त्यामुळे निश्चितच त्या गोष्टीचा आम्हालाही फायदा होईल आणि शिंदे गटालाही फायदा होईल. बरोबर. पण काय पोझिशन म्हणजे विन-विन अशी सिच्युएशन दिसते आहे. शिवसेनेकडे जे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, खूप मोठी संख्या आहे आणि सगळ्यांना अशी युती झाली तर संधी जास्त मिळू शकते असं वाटतंय. अर्थात त्यामध्ये 2 पावले पुढे 2 पावले मागे असं ॲडजस्टमेंट ज्याला आपण म्हणतो, ती ॲडजस्टमेंट दोघांनाही करावी लागेल. बरं. आणि त्यामध्ये अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा वाटा मोठा असणार आहे त्यामध्ये. कारण मागच्या काळामध्ये जरी आपण पाहिलं असेल तर जेव्हा शिवसेना एक होती, हो. त्या काळामध्ये फक्त 9 सीट त्या ठिकाणी मिळालेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस 36 सीट मिळाल्या होत्या. आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचं प्राबल्य आहे, ज्या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात किंवा राष्ट्रवादीचे निवडून येऊ शकतात. शेवटी त्यांची गुणवत्ता आणि त्यांचा जो काय पब्लिकमध्ये असलेली इमेज आणि निवडून येणं हा क्रायटेरिया महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे मग तो राष्ट्रवादीचा असेल तर राष्ट्रवादीचा, तो शिवसेनेचा असेल तर शिवसेनेचा, अशा पद्धतीने त्याचे निकष लावले जातील. अर्थात आणि त्यामुळे बघतोय आपण की भाजपला शह देण्यासाठी म्हणून राज्यात पहिल्यांदाच ही महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येईल अशी शक्यता आहे. त्या संदर्भातल्या बोलणीही सुरू आहेत. अर्थातच आजही केंद्रात असेल, राज्यात असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ताधारी भाजपसोबत घटक पक्ष म्हणून आहेच आहे. मात्र जेव्हा भाजपनी वेगळी चूल मांडण्याचा जाहीर केलं, स्वबळावाचा नारा दिला, त्यानंतर मात्र ह्या चाचपण्या सुरू होत्या आणि आता अंतिम बोलणी देखील इथे सुरू असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळं आगामी महानगरपालिकेचं जे चित्र आहे, ते इथे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना असं दिसल्यास वावगं ठरणार नाही. पुढील सुरेश पाटीलचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.